नमस्कार. कसं आहे ना, घरात एखादा अगदी सिनेमॅटिक, रंगीबेरंगी आणि खऱ्याखुऱ्या निसर्गाचं जिवंत चित्र असावं असं कोणाला वाटणार नाही. आजच्या या सादरीकरणात आपण अशाच एका अद्भुत आणि विलक्षण प्रवासाला निघणार आहोत. शोभिवंत माशांच्या जगाचा प्रवास. या मनमोहक परिसंस्थेकडे पाहिल्यावर लक्षात येतं की हे काही नुसतं छंद म्हणून पाळण्यासारखं काम नाहीये, तर ही एक कला आणि विज्ञान यांची खूप सुंदर सांगड आहे. चला तर मग या रंगीबेरंगी पाण्याखालच्या जगाची सविस्तर माहिती घेऊया. आता सुरुवातीलाच मला सांगा, घरात एकदम शांत, सकारात्मक आणि फ्रेश वातावरण ठेवण्यामागचं सिक्रेट नक्की काय असू शकतं? आपण बऱ्याचदा महागड्या सजावटीच्या वस्तू आणतो, पण खरा जिवंतपणा मिळतो तो एका जिवंत गोष्टीतूनच. ॲक्वेरियम किंवा मत्स्यालय ही घराचा एखादा कोपरा सजवणारी नुसती निर्जीव वस्तू अजिबात नाहीये, तर ती एक अशी जीवनशैली आहे जी थेट आपल्या मानसिक आरोग्याशी जोडलेली आहे. हे ऐकून तुम्हाला कदाचित नवल वाटेल, पण इथे विज्ञान आणि आपलं पारंपरिक ज्ञान अगदी एकाच पानावर आहेत. मानसशास्त्रीय संशोधनानुसार माशांच्या त्या पाण्यातील संथ आणि लयबद्ध हालचाली पाहिल्याने मानवी मेंदूतील तणाव लिटरली कमी होतो. आणि अगदी याच गोष्टीला आपलं वास्तुशास्त्रसुद्धा दुजोरा देतं. असं मानलं जातं की वाहते पाणी आणि माशांचा वावर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणतो आणि नकारात्मकतेला बाहेरचा रस्ता दाखवतो. खरंच हे दुहेरी फायदे कमाल आहेत ना? चला तर मग या विषयाच्या थोडं खोलात शिरूया. आज आपण काय काय कव्हर करणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेषा. 1. मत्स्यपालनाचे फायदे. 2. योग्य सेटअप कसा करायचा. 3. अतिशय महत्त्वाचं असं नायट्रोजन सायकल. 4. आपल्या टाकीसाठी योग्य माशांची निवड. आणि 5. त्यांचा आहार आणि आपल्या उन्हाळ्यात त्यांची घ्यायची काळजी. करूया सुरू? तर सगळ्यात आधी बघूया मत्स्यपालनाचे फायदे. कारण कोणतीही गोष्ट कशी करायची यापेक्षा ती का करायची हे समजून घेणं कधीही चांगलं. आता मगाशी आपण वास्तुशास्त्राबद्दल बोललो, राईट? तर वास्तू काय सांगते बघा, जर घरात जास्तीत जास्त सकारात्मक ऊर्जा हवी असेल तर मत्स्यालयात नेमके 9 मासे असावेत. होय, एक्झॅक्ट 9. आणि त्यामध्ये एक विशिष्ट कॉम्बिनेशन सुचवलंय. 8 सोनेरी रंगाचे मासे आणि एक एकदम काळ्या रंगाचा मासा. आता काळा मासा का? तर असं मानलं जातं की काळा मासा वाईट नजर किंवा कोणतीही नकारात्मक ऊर्जा स्वतःवर ओढून घेतो. हा एक अतिशय लोकप्रिय आणि जगभर पाळला जाणारा नियम आहे. बरं, आता वळूया प्रत्यक्ष कृतीकडे. आपला दुसरा टप्पा, सेटअपचं विज्ञान. एक यशस्वी मत्स्यालय म्हणजे अगदी काळजीपूर्वक बनवलेलं तांत्रिक पर्यावरण असतं. बघा, ॲक्वेरियम म्हणजे नुसती पाणी भरलेली काचेची पेटी नसते. सगळ्यात पहिली आणि क्रिटिकल स्टेप म्हणजे टाकीची जागा फायनल करणं. टाकी कधीही खिडकीजवळ किंवा जिथे थेट ऊन पडेल अशा ठिकाणी ठेवू नका. नाहीतर काय होईल? थेट सूर्यप्रकाशामुळे पाण्यात वेगाने हिरवे शेवाळ वाढेल आणि पाण्याचं तापमान एवढे वाढेल की ते माशांसाठी धोकादायक ठरू शकेल. सुरुवातीला 50 बाय 30 बाय 30 सेंटीमीटरची टाकी आणि मस्त प्रकाश देणारे LED दिवे वापरले तर तुमच्या घरात एक अप्रतिम लँडस्केप तयार होईल. आता येतोय आपला तिसरा आणि लिटरली सर्वात महत्त्वाचा पॉइंट, नायट्रोजन चक्र. हा तुमच्या टाकीचा अदृश्य लाईफ सपोर्ट आहे. तुम्हाला कदाचित वाटेल हे काय रसायनशास्त्र सुरू केलं, पण हे समजून घेणं मस्ट आहे. होतं काय? टाकीत माशांचं उरलेलं अन्न आणि त्यांची विष्ठा साचते. त्यातून अमोनिया नावाचा भयंकर विषारी गॅस तयार होतो. जर हा अमोनिया तसाच राहिला तर मासे तत्काळ दगावू शकतात. मग त्यांना वाचवतं कोण? तर आपल्या फिल्टरमध्ये आणि तळाच्या खडीत लपलेले गुड बॅक्टेरिया म्हणजेच फायदेशीर जीवाणू. हे जीवाणू या विषारी अमोनियाला आधी नायट्राईट आणि मग कमी हानिकारक अशा नायट्रेटमध्ये बदलतात. म्हणूनच हे चक्र सेट होणं अत्यंत गरजेचं आहे. ओके, आता या सादरीकरणातील सर्वात एक्साइटिंग भागाकडे वळूया. भाग 4, योग्य माशांची निवड. तुमच्या या परिसंस्थेचे हिरो कोण असणार हे इथं ठरतं. माशांच्या प्रामुख्याने 2 जैविक कॅटेगरीज असतात. एक म्हणजे पिल्लांना जन्म देणारे आणि दुसरे अंडी घालणारे मासे. आता जर तुम्ही ह्या छंदात नवीन असाल तर गप्पी किंवा मॉलीसारखे पिल्लांना जन्म देणारे मासे बेस्ट आहेत. ते खूप काटक असतात आणि बदलत्या वातावरणाशी पटकन जुळवून घेतात. दुसरीकडे गोल्डफिश किंवा बेटाफिश सारखे अंडी घालणारे मासे थोडे नाजूक असतात. त्यांच्यासाठी पाण्याची क्वालिटी आणि तापमान या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागते. ही माहिती म्हणजे तुमच्यासाठी एक चीट शीटच आहे बघा. इथं स्पष्ट दिसतंय की प्रत्येक माशाच्या गरजा वेगळ्या आहेत. गप्पी एकदम शांत स्वभावाचे आहेत, तर निऑन टेट्रा आपल्या गँगसोबत म्हणजे थव्याने राहणं पसंत करतात. आता गोल्डफिशचं बघा, त्यांना थंड पाणी आणि मोठी टाकी लागते कारण ते खूप जास्त घाण करतात. आणि बीटाफिश, त्याचा नर एवढा ॲग्रेसिव्ह असतो की त्याला एकटंच ठेवावं लागतं. यावरून एकच गोष्ट क्लिअर होते की आवडले म्हणून कोणतेही मासे एकाच टाकीत एकत्र कोंबण्याची चूक अजिबात करू नका.
आता आपण आलोय शेवटच्या टप्प्यावर. भाग 5. आहार, आजार नियंत्रण आणि उन्हाळ्यातील काळजी. रोजच्या देखभालीत सर्वात पहिली गोष्ट येते ती अन्नाची. माशांना ड्रायफ्रूट, फ्रोझन किंवा जिवंत अन्न असं सगळं देता येतं. समतोल आहार महत्वाचा आहेच, पण इथे खूप मोठी वॉर्निंग. प्रेमापोटी माशांना सतत खायला घालणं म्हणजेच ओव्हरफीडिंग पूर्णपणे टाळायला हवं. मासे 2 मिनिटात जेवढं संपवतील तेवढंच खायला द्या. उरलेलं अन्न पाण्यात सडतं, पाण्याची क्वालिटी खराब करतं आणि माशांना पचनाचे गंभीर आजार होतात. आणि म्हणूनच आपल्या माशांवर रोज लक्ष ठेवणं गरजेचं आहे. जर तुम्हाला माशाच्या अंगावर पांढरे डाग दिसले, त्यांचं पोट फुगलेलं दिसलं, डोळे बाहेर आलेले किंवा कल्ले तुटलेले दिसले, तर समजून जा की ही धोक्याची घंटा आहे. जर कल्ल्यांची सड किंवा बुरशी यांसारख्या आजारांचं अगदी सुरुवातीलाच निदान झालं, तर तुम्ही तुमची संपूर्ण टाकी उद्ध्वस्त होण्यापासून वाचवू शकता. आता आपल्या भारतातला उन्हाळा म्हणजे विचारूच नका. घराचं तापमान सहज 30 ते 32 डिग्रीच्या वर जातं आणि पाणी जेव्हा एवढं गरम होतो ना, तेव्हा त्यातला विरघळलेला ऑक्सिजन झपाट्याने कमी होतो. अशा वेळी माशांना लिटरली श्वास घ्यायला त्रास होतो. हा काळ त्यांच्यासाठी खरोखरच अत्यंत धोकादायक आणि प्रसंगी जीवघेडा ठरू शकतो. मग या भयंकर उन्हाळ्यात करायचं काय? एकदम सोपे उपाय आहेत. सगळ्यात हुशारीची रणनीती म्हणजे उन्हाळ्यात सहज टिकून राहणारे गप्पी, बेटा किंवा झेब्रा डॅनियोसारखे मासे निवडा. गोल्डफिशसारखे थंड पाण्याचे मासे या काळात खूप स्ट्रगल करतात. याशिवाय पाण्यातला ऑक्सिजन वाढवण्यासाठी पाण्याच्या पृष्ठभागावर थोडी हालचाल वाढवा आणि टाकीचं तापमान कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी कूलिंग फॅन्सचा आवर्जून वापर करा. तर या सगळ्या माहितीनंतर आता तुम्हीच मला सांगा, हे ॲक्वेरियम म्हणजे घराच्या कोपऱ्यात ठेवलेली नुसती एक सजावटीची वस्तू आहे, की ती एक जिवंत, श्वास घेणारी आणि आपल्या आदराची अपेक्षा असणारी एक छोटीशी परिसंस्था आहे? जेव्हा आपण या रंगीबेरंगी जीवांकडे एका जिवंत जगाचा भाग म्हणून पाहतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने एक उत्तम ॲक्वेरिस्ट बनण्याच्या दिशेने आपलं पाऊल पडतं. यावर नक्की विचार करा. आजच्या विश्लेषणात एवढंच. पुन्हा भेटूया अशाच एका रंजक माहितीसह. धन्यवाद.